यांच्याकडून 500 रुपयाचा देणगी गेले ते मंडळ त्यांचा आभार आहे. यानंतर समालोचन कक्षामध्ये जोडले जातील डॉक्टर जांभारी गावातून बिलॉंग करणारे आमचे डोर्लेकर वाडीचे जावई ते म्हणजेच अमर बाबाजी भाटकर यावेळी मात्र समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. माझ्यासोबत असतील अमरजी भाटकर सर. धन्यवाद. नमस्कार सर्वांना शुभेच्छा. सर्व खेळाडू आणि रसिक प्रेक्षक सर्वांनाही शुभेच्छा. दरम्यान एक मिनिट थांबा. सुरुवात. दरम्यान सुरू असलेला सामना श्रीहरी विठ्ठल जांभारी वर्सेस द किंग पॉवर्स. दरम्यान सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकला जात होते चंद्रकांत. जांभारी संघाकडून वैयक्तिक पहिला संघाच्या दिले पहिल्या साठी गेले सचिन पहिला चेंडू सुरेश चेंडू जातो सीमापार. 4 या धावसंख्येसाठी 4 या धावसंख्ये स्वतःच आणि संघाचा खातं खोलतोय. धावसंख्या होते 4. पहिल्या चेंडूचा समाचार घेतोय. दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार होतो सचिन. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने रायटला अंडरगेट मार्ग. दुसरा चेंडू सुरेखरित्या कटवलाय. त्याच पद्धतीने त्याच दिशेने टाकवला आणि चेंडू पुन्हा एकदा सीमापार जातोय. 4 या धावसंख्येसाठी सलग 2 चेंडूवरती 2 चौकार खेचून स्वतःच्या आणि संघाची धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या होते 8. बिनबाद 8 अशी धावसंख्या होते. दरम्यान नॉन स्ट्राईक राहतो दिनेश कोलकांड. तो सुद्धा एक नाचले गावातला फलंदाज आहे. दरम्यान तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा सचिन पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने रायटला अंडरगेट मार्ग. चंद्रकांत याने पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच दिशेने त्याच जागेवरती मारलाय चेंडू आणि चेंडू जातो सीमापार. 4 या धावसंख्येसाठी आणि धावसंख्या होते 12. बिनबाद 12 अशी धावसंख्या होते श्रीहरी विठ्ठल जांभारी या संघाची. हे तोड ना जरा नाही असं तर गुंडल. पुढील चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी तयार. तो सचिन सामना करतो चंद्रकांत. सुरेख चेंडू सुरेखरित्या कटवला आणि हा ही चेंडू जातो सीमापार. 4 या धावसंख्येसाठी सलग 4 चेंडूवरती 4 चौकार खेचून स्वतःचा आणि संघाचा अस्तित्व दाखवून देतो तो चंद्रकांत. जांभारी या संघासाठी धावसंख्या होती 16. 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचले होते युवराज सिंग आणि आता त्याच्याऐवजी आला होतो चंद्रकांत. आता मात्र चेंडू मैदानामध्ये शिरवतो. 5व्या चेंडूवरती काही धावसंख्या आलेली नाही. दरम्यान चेंडू निर्धाव धावसंख्या स्थिर होती 16. पुढील चेंडू फेकेल सचिन चंद्रकांतसाठी आणि हा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला आणि त्याच पद्धतीने त्याच दिशेने सरळ गोलंदाज आणि पंच या दोघांच्या डोक्यावरून उंचावरून मारलेला चेंडू. 4 या धावसंख्येसाठी. दरम्यान षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती बिनबाद 20. श्रीहरी विठ्ठल संघाची धावसंख्या होते बिनबाद 20 पहिल्या षटकाच्या अखेरीस. आता पाहूया दुसरे षटक कोण घेऊन येते. द किंग पॉवर्स या संघाकडून काहीतरी कानमंत्र येतात सर्व खेळाडू. गोलंदाजाला पाहूया गोलंदाज कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतो. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतो की उजव्या बाजूने गोलंदाजी करतो पाहूया. दरम्यान आमचे गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आदेशजी पावरी हो फलंदाज दिनेश कोलकांड यांना काहीतरी कानमंत्र मैदानाच्या बाहेर येऊन अतिशय चांगली कामगिरी पाहत आहेत ते. गोलंदाज नेम गणेश. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरे षटक गेले होते गणेश. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने रायटल रामविकेट मारा करेल आणि त्याचा सामना करेल तो समोर खंडा फलंदाज दिनेश कोलकांड. पहिला चेंडू असेल तो गणेशचा. दिनेश कोल्हापूर चेंडू
शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी करतात दोन्ही फलंदाज. दिनेशाला काही हा चेंडू समजला नव्हता. फिल्टॉस चेंडू होता. या चेंडूवरती खरोखरच चौकार खेचण्याची गरज होती. मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाने तिथे अडवला आहे. मात्र पुढेही एक धाव संख्या रोखण्यात काही यशस्वी ठरले नव्हते. बॅटिंग पॉवर संघ दरम्यान संघाची धाव संख्या होते 21. पुढील चेंडू चंद्रकांतचा डोळा. याच फटक्यासाठी मानला जातो तो चंद्रकांत. चंद्रकांत जांभारी संघाचा खेळाडू यासाठीच मानला जातो. तुम्ही पायात टाका, तुम्हाला चौकार मिळेल गॅरंटेड. पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार. पाहूया गणेश वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन आलाय. सामना करेल तो चंद्रकांत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने लागला चेंडू आणि त्याच पद्धतीने फेकलेला आणि त्याच पद्धतीने त्याचा सामना करतो तो चंद्रकांत आणि 4 या धावसंख्येने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती 29. दुसरे षटक प्रगतीपथावर. श्रीहरी विठ्ठल संघाची धावसंख्या होती 29. बिनबाद 29 अशी धावसंख्या होती. संघाची धावसंख्या होती 29 आणि वैयक्तिक धावसंख्या होती 28 चंद्रकांत याची आणि यावरती चौकार. धावसंख्या होती 33. डबल थ्री 33. संघाची धावसंख्या होती 33 आणि स्वतःची वैयक्तिक धावसंख्या होती 32. आणि या फलंदाजीसाठी जवळजवळ लाखो प्रेक्षक ताल्यांच्या गजरामध्ये ते स्वागत करतो. आणि याही चेंडूवरती चौकार. धावसंख्या होती 37 आणि वैयक्तिक धावसंख्या होती 36 अशी धावसंख्या होते वैयक्तिक चंद्रकांत याची आणि संघाची धावसंख्या होती 37. पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार तो गणेश. रायतन रांदेकर मारा करेल पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने. पुढचा चेंडू सुरेश चौडा आणि सुरेश विधागत आलाय आणि हाही चेंडू देतो सीमापार 4 धावसंख्येसाठी. अशा तऱ्हेने शतक क्षमता 2 षटकाचा अखेरीस श्रीहरी विठ्ठल जांभेरी संघाची धावसंख्या होती 41. 41 ना, एक सिंगल रन आला ना. आणि चंद्रकांत वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती खेळतोय. मी तर आता दिनेश कोलकांत याला आव्हान करेन की भाऊ चौकार मार चालेल, परंतु जर चौकार नाही आला तर 1 रन घे आणि हा आमचा खेळाडू आहे जो चंद्रकांत याची हाफ सेंचुरी लावून दे. त्याला स्ट्राईक देतो, आपली स्वतःची हाफ सेंचुरी पूर्ण करेल. गोलंदाज चिंतामणी वैयक्तिक पहिला सांगायचं होतं शेवटची सुरू चेंडू सुरेश चेंडू काही समजला नाही. दिनेश कोलकांत याला अतिशय सुरेश चेंडू बाईकच्या स्वरूपात 1 धावसंख्या मिळतो. बाईकच्या स्वरूपात 1. पुढील चेंडू चिंतामणी यांचा दिनेशसाठी. दिनेश पुण्याच्या खेळण्यासाठी तयार. जोरदार प्रहार केला चेंडूवरती धावची देण्याची संधी आणि फलंदाज बाद होतोय. दिनेश कोलकांत ते बाद होतोय. मात्र स्ट्राईक येतोय तो आता नवीन फलंदाज चंद्रकांत जो वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्या अर्धशतकासाठी फक्त 10 धावांची गरज आहे. थंडा फलंदाज आता आला तो नागसेगला आदेश पावरी. जांभारी गावचे प्रतिष्ठित व्यक्ती, गावचे सरपंच आणि क्रीडा खेळ हा समंजसपणा जाणून ते क्रिकेट खेळतात. सरपंच साहेब इथे खेळायला आले, त्यांचं जोरदार त्याला स्वागत करा. आणि आता मात्र चंद्रकांत याने सरपंच साहेबांचं स्वागत केलंय. सरपंच साहेबांना तोफा दिलाय चौकार मारून. वैयक्तिक धावसंख्येवरती घेतो पुढील चेंडू. हो आता मात्र सुरेश चेंडू होता, काहीच समजलेला नाही चंद्रकांत याला. मात्र निर्धाव चेंडू. हॅलो धन्यवाद. आणि तुम्हाला लगेचच सांगतो की प्रजोत आडीरकर आणि भक्तराज मलेकर यांच्याकडे चंद्रकांतसाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागू केलेलं आहे. जर ते चालू असेल त्याचं बक्षिसांचं स्वागत करायचं आहे. दरम्यान हा पुढील चेंडू आणि हा चेंडू जातो निर्धाव मैदानावर दिसून येतोय. 101 चेंडू धावसंख्या झाली 46. अशी धावसंख्या झाली.
तो 41 केलतोय तो 41. पुढचा चेंडू आणि हा मात्र चेंडू उत्कृष्टरित्या फलंदाजी केला, मात्र चेंडू जातोय जाहीर क्षेत्रात. एकच अशी धावसंख्या होते, म्हणजे श्री हरी विठ्ठल संघाची धावसंख्या होती ती 1.47 आणि चंद्रकांतची वैयक्तिक धावसंख्या होती 45. म्हणजे पूर्ण संघाच्या मध्ये 45 धावा या चंद्रकांतच्या आणि 3 धावा या फक्त इतर खेळाडूंच्या. म्हणजे खरोखरच खूपच जबरदस्त फंदादार अशी फलंदाजी केली ती चंद्रकांत यांनी आणि त्यासाठी त्याला पारितोषिकही लागलंय. भक्तराज मळेकर आणि प्रजोत आडीरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागलंय. दरम्यान पहिला इनिंग संपतायत. आणि आत्ताच मला मिळालेल्या माहितीनुसार माझे इथे स्कोरर सांगतायत की आजच्या दिवसामध्ये चंद्रकांत याचे वैयक्तिक 110 धावसंख्या पूर्ण झालेली आहे. म्हणजे त्याचं शतक लागून झालेलं आहे. 110 अशी धावसंख्या झाली चंद्रकांतचा. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. खतरनाक फलंदाजी म्हणजे पाहायला गेला तर समुद्र के सितारे, समुद्रामध्ये जिथे आपल्याला कोणाचाही आधार नसतो, जिथे आपण मासेमारी करतो आणि त्यातून आपल्याला काहीतरी 5-10 मिनिटं मिळतात. त्या 5-10 मिनिटात आपण इथे मैदानावरती उतरतो. या मैदानावरती त्याने स्वतःचे कर्तृत्वदान दाखवलेलं आहे असा तो चंद्रकांत. खूप खूप अभिनंदन चंद्रकांत याचा. दरम्यान सामन्याला दोन्ही पंचांना मी विनंती करतो की सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. फलंदाजाचं नाव रवी आणि सचिन. ओहो, वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं शतक घेणार होता तो योगेश आणि त्याने सुरेश चेंडू फेकला होता तो रवीसाठी आणि त्याचं सुरेश क्षेत्ररक्षण केलं ते जांभारी गावचे प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच साहेब आदेश पावरी साहेब यांनी पहिला चेंडू चांगल्या प्रकारे अडवलाय आणि संघाला चांगले योगदान दिले. पुढील चेंडू फेकेल तो योगेश रवीसाठी. हा सुरेश चेंडू पाहूया. पंचांकडे अपील केली, दाद मागतायत पंचांकडे. पाहूया पंच कोणत्या प्रकारे. दुसरा चेंडू होता पहिल्या षटकातील 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही चेंडू सुरेख फेकलेत. स्टंप आउट करण्याचा प्रयत्न केला होता विकेट किपर दिनेश कोलकांड यांनी. पाहूया पंच कोणता निर्णय देत आहेत ते. पाहूया पंचांचा निर्णय. ओके, लॉटआउट अशी घोषणा केली पंच यांनी. पाहूया पुढील चेंडू बघेल तो पुन्हा एकदा जांभारी संघाकडून राईट राऊंड मार गेल तो योगेश. खराब चेंडू फेकला भाऊ योगेश आणि या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय. स्वतःचा आणि संघाचा खातं बोलतोय. काय संख्या होते ती 4 ना 4. पुढील चेंडू फेकेल तो पुन्हा एकदा योगेश. सुरेश चेंडू सुरेखरित्या कटवलाय आणि सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलंय ते जांभारी गावचे सरपंच आदेश पावरी साहेब यांनी. खूप खूप अभिनंदन पावरी साहेबांचं. पुढील चेंडू फेकेल पुन्हा एकदा तो योग्य. हा सुरेश चेंडू होता मात्र सुरेखरित्या कटवलाय आणि चेंडू जातोय सीमापार 4 धावसंख्येसाठी आणि दरम्यान संघाची धावसंख्या होते 8. 2-8 अशी धावसंख्या होते. पुन्हा एकदा पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार योगेश. पंचांच्या उजव्या बाजूला उजव्या हाताने राईट राऊंड द गेट मारा करेल तो योगेश. मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून 40 धावा पाहिजेत. हा सुरेश चेंडू आणि गचाल क्षेत्ररक्षण. हा चेंडू नक्कीच अडवला गेला असता मात्र चेंडू फसवून सीमापार 4 या धावसंख्येसाठी गेला आणि षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस दक्षिण पावसा संघाची धावसंख्या होती 12. 12. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12.
आता मात्र पाहूया या दुसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावरती या सामन्याचा निर्णय लागेल असं मी सांगू शकतो, कारण मलाही भरपूर अनुभव आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 9 चौकारांची गरज, म्हणजे 36 धावांची गरज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 12 आणि जिंकण्यासाठी करायची होती धावसंख्या 48, म्हणजे अजूनही 36 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्यांदा दिवसासाठी घेऊन आला तो विशाल. राईट राऊंड विकेट मारा करतो. पहिला चेंडू सुरेखरित्या कटावला आहे. सन्मानपूर्वक त्याचा मान देतो त्या चेंडूला आणि चेंडू जातो सीमापार. 4 धावसंख्येसाठी दरम्यान धावसंख्या होती 16. दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार पुन्हा एकदा विशाल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू, मात्र त्याच पद्धतीने टाकलेल्या चेंडूला त्याच पद्धतीने कटवलाय आणि त्याच दिशेने फेकलाय चेंडूला सीमापार 4 धावसंख्येसाठी आणि धावसंख्या होती 20. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार विशाल कटनाथ. आता मात्र त्याला मार्गदर्शन करतात ते चंद्रशेखर मुरले. बघूया कोणत्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यांनी आणि कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतात. पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार ते विशाल कटनाथ. हाई चेंडू सुरेखरित्या गडाला आणि आई चेंडू जातो सीमापार 4 धावसंख्येसाठी. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार घेतोय आणि धावसंख्या होते ती 24. 24 अशी धावसंख्या होते. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. चेंडू मध्ये 1 विकेट घेतला. याचं नाव काय ते? सचिन ना, फलंदाजचं नाव. आता जो गोलंदाज आहे क्षेत्ररक्षण सचिन मध्ये सामना सुरू करायचा आहे. विशाल कटनाथ यासाठी पारदर्शक लागू लागले. आता जे या तुझ्या षटकातील जे 3 चेंडू आहेत, या 3 चेंडू मध्ये जर तू समोरच्या फलंदाजाचा विकेट घेतली तर तुझ्यासाठी गणेश पावरी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. समोरचा फलंदाज याचा विकेट घ्यायचा आहे तुला, कारण तुझ्याच गोलंदाजीवरती 3 चेंडूवरती 3 चौकार घेतले होते त्याने. सुशील आडूरकर कुठे असतील त्यांनी जरा कमेंट बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. एक मिनिट. पाय हलवायचे नाहीत. ओके, दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पारदर्शक लागू झालाय. पुढील 3 चेंडूमध्ये विकेट घ्यायचा आहे आणि पुढील 3 चेंडूमध्ये 3 चौकारी घ्यायचा आहे ते सचिन याला. विशाल कटनाथचा पुढचा चेंडू असेल. सामन्याला उशीर होते. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. चौथा चेंडू घेण्यासाठी तयार विशाल कटनाथ. चेंडू सुरेखरित्या कटवला. पुन्हा एकदा 4 धावा. धाव संख्या झाली ती 28. मी दोन्ही पंचांना विनंती करतो की सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. देवेंद्र मलेकर आपल्याला सूचना देत आहेत. धावसंख्या होती 28 है ना, 28 झाली ना. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना रोमांचक होण्याची शक्यता. 8 चेंडू आणि 20 धावा. पाहूया विशाल कटनाथ कोणत्या प्रकारे चेंडू फेकतो येतो. 8 चेंडू आणि 20 धावा. 48 धावांचा पाठलाग करायचा. देखील पावर झाला गेला. चेंडू सुरेख फटका.
क्षेत्ररक्षक योगेशाच्या हाताला स्पर्श करून गेला चेंडू सीमापार 4 या धावसंख्येसाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न केला होता चेंडू हाताला सुद्धा लागला होता स्पर्श करून गेला अरे बाबा मी जातो सीमापार 4 या धावसंख्येसाठी फसवून गेला होतो योगेशाला आणि धावसंख्या झाली ती 32 शेवटचा चेंडू असेल या षटकातील विशाल पटनाक याचा तुमच्यासाठी पारतोषिक अजूनही लागेल विकेट घेतली तर 200 रुपये हो या पुढील चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू दुसरा षटक चालू आहे 48 धावांचा पाठलाग करायचा चेंडू सुरेश फटका धावची होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद होतोय पाहूया कोणता फलंदाज आता बाद धावची देत येतो पाहूया पंच कोणता निर्णय देतात रवी आउट का ओके रवी आउट दरम्यान निर्धाव चेंडू आणि विकेट मिळतोय 15 ना 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आता झाले किती 32 झालेले 32 बसताय बसताय 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना पाहूया गोलंदाजी मार्ग वरती कोणता गोलंदाज वापरला जाईल अखेरचा षटक फेकण्यासाठी कोणाला येत आहे बडे मंच का बडा सरपंच आणि जांभारी गावचे सरपंच यावेळी मात्र गोलंदाजी मार्ग वरती आलेत आजची पावरी हा मॅच जर जिंकली तर गणेश पावरी यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे आदेश पावरी यांना पाहूया चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल ते म्हणजेच सचिन साठी आक्रमक फलंदाज सचिन हा मात्र चांगला चेंडू आहे चांगला पंच केलाय चेंडू गेला फरार 4 धावेसाठी आता मात्र विचार करण्याची स्थिती असेल विचार करावा लागेल फलंदाज सचिन याला सचिन एक आक्रमक फलंदाजी आहे कालच्या दिवसामध्ये सुद्धा सुरेख अशी फलंदाजी केली आहे आजच्या दिवसामध्ये सुद्धा सुरेख अशी फलंदाजी करतो आता मात्र पाहूया आदेश पावरी 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे 5 चेंडू आणि 12 धावा जोडल्या जातील का आपल्या संघासाठी 5 चेंडू आणि 12 धावा थोडस फास्ट घ्या पाच चेंडू आणि 12 धावांची गरज आहे अजूनही कोणाच्या बाजूने जिंकेल सांगता येत नाही पुढचा चेंडू आदेशाचा थोडासा टाइमपास करू नका 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे पाहूया क्वार्टर सेमीचा सामना आहे पाहूया सचिन तयार असेल पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा गोलंदाज आदेश पावरी यावेळी सचिन साठी हा मात्र थोडासा स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता पंचांनी मात्र दंडित केलाय यावेळी मात्र चेंडू घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार असेल आदेशाचा हा मात्र चांगला चेंडू आहे चांगला फटका सजवलाय आता मात्र थोडासा विचार करण्याची स्थिती आली आहे ती म्हणजे आदेशाला पाहूया 4 चेंडू बाकी असतील 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे 4 चेंडू 7 धावा एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय चांगला सामने आपल्याला पाहायला मिळतो पाहूया सचिन एक आक्रमक फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी हा मात्र चांगला चेंडू आहे नक्कीच बॅटची कडा घेतली नक्कीच आता मात्र चांगलं समीकरण बदललंय 3 चेंडू आणि 7 धावा निर्धाव चेंडू आलाय 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे 3 चेंडू 7 धावा पाहूया हा सामना कोणाच्या बाजूने जरा सुपर यावेळी मात्र जर टाय झाली तर सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे सामना जर बरोबर सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल परंतु पाहूया अजूनही 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे 2 चेंडू आणि 3 धावा 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे थोडस फास्ट घ्या मदत करा सहकार्य करा मंडळाला लाईनमॅनने आपली कामगिरी चोख पार पाडायची आहे
पाहूया या चेंडूवरती काय करतात सचिन आक्रमक फलंदाज आहे. हा मात्र चांगला चेंडू असेल का, परंतु पंचांनी मात्र दंडित केलंय. अवांतर चेंडू, या चेंडूवरती मात्र अजूनही दोन चेंडू आणि दोन धावांची गरज आहे. पाहूया 2 चेंडू आणि 2 धावा, अजूनही काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पाहूया काय झालं तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. यावेळी मात्र पाहूया काय करतोय, फलंदाज बाद होईल का, फलंदाज बाद होईल का, फलंदाज बाद होईल का, परंतु पाहूया पंचांकडून कोणता डिसिजन येईल. नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल, डिसिजन पेंडिंग. यावेळी मात्र पाहूया डिसिजन पेंडिंग. सुद्धा सगळ्यांचे यावेळी दरदर वाढताना पाहायला मिळतात. फलंदाज काय होतोय, बाद होणार का, डिसिजन येतोय. पाहूया पंचांचा डिसिजन येतोय, फलंदाज बाद. चला यावेळी ट्विस्ट आलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावा, 1 धावा आली तर नक्की सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार का, परंतु 2 धावा जमवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पाहूया सामना मात्र विजय होईल का, की हा सामना सुपर ओव्हर मध्ये पोहोचला जाईल. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. थोडंसं पाच घ्या, थोडं पटापट थोडस मदत करा. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना चांगलासा बॅटर आहे गणेश असेल, थोडस फास्ट घ्या, थोडस फास्ट घ्या. थोडस फास्ट घ्या, मदत करा, सहकार्य करा. कोणी आतमध्ये येऊ नये, सर्वांना विनंती असेल कोणी आतमध्ये येऊ नये, पेनल्टीला पात्र ठराल, कोणी आतमध्ये येऊ नये. पाहूया 1 चेंडू आणि सॉरी 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. पाहूया गोलंदाजीसाठी तयार आहे. पाहूया पुढचा चेंडू, पाहूया गणेश तयार असेल. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. हा उलटच ड्रामा, यावेळी अरे रामा यावेळी काय घडतंय आणि फलंदाज बाद झाले आणि या सामन्यामध्ये जिंकले फलंदाज विठ्ठल जांभेकर झाले. यावेळी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. सर्व प्रेक्षक खुश झाले. रोमरचा सामना आणि आम्ही स्वतःहून मात्र यावेळी खुश झालाय. आणि आमच्या हक्काची टीम ती म्हणजे श्री हरी विठ्ठल जांभेकर संघ